कुणाल कामराला कोर्टाकडून मोठा दिलासा, अटक करू नये कोर्टाचे आदेश। मुंबई उच्च न्यायालयाने स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना अटकेपासून संरक्षण दिले। मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना अटकेपासून संरक्षण दिले, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देशद्रोही टीका केल्याप्रकरणी चौकशी सुरू ठेवण्याचा आदेशही देण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेले। तर उमेश, कुणाल कामराला आता कोर्टाकडून दिलासा मिळाला, अटक न करू नये याचे आदेश कुणालला दिलेले आहेत, काय अधिकची माहिती? तेजल, या सगळ्या संदर्भाची ही दुसरी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती। याआधी जी सुनावणी झाली त्यामध्ये देखील कोर्टाने जो आहे तो कुणाल कामरा यांना दिलासा दिला होता। कारण कुणाल कामरा यांनी जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत जे व्यंगात्मक व्यंग केलं होतं किंवा गाणं गायलं होतं, त्याच्या विरोधात एक तीव्र प्रतिक्रिया जी आहे ती शिवसैनिकांमध्ये होती। आणि याबाबत राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि ते सगळे गुन्हे खार पोलीस स्टेशनमध्ये एकत्रित केल्यानंतर या सगळ्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात केस सुरू होती। मात्र हे सर्व गुन्हे आपल्यावरून काढून टाकण्यात यावे, यामध्ये कोणतेही तथ्य नाही किंवा आपण अशा प्रकारे त्यांच्यावर टीका केलेली नाही, अशा प्रकारचं म्हणत ह्या बाबतची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती। एकनाथ शिंदे यांच्या आपण कोणतेही नाव घेतलं नाही, मात्र जी व्यंगात्मक टीका किंवा व्यंग त्यांच्यावर केलेला आहे याबाबत राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्यावर वेगवेगळ्या वेळी जे आहेत ते टीका करण्यात आलेली। उद्धव ठाकरेंचं त्यावेळेस उदाहरण देण्यात आलं, अजित पवारांचं त्यावेळेस उदाहरण देण्यात आलं। त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांनी अटक करू नये अशा प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे। धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।